जय श्रीकृष्ण. दिवाळीच्या प्रत्येक सणाचं म्हणजे दिवसाचंही आणि त्याचं वैशिष्ट्य आणि महत्त्व आपण पाहत आहोत. बलिप्रतिपदा यालाच द्यूत प्रतिपदा असंही म्हटलं जातं. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा आहे. या दिवशी राजा बळी आणि त्याची पत्नी विंध्यावली यांचं चित्र काढायचं. त्या दोघांचं चित्र काढून त्यांची पूजा करायची. गंध धूप दीप नैवेद्य दाखवून याची पूजा करायची. याच दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते. या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापाऱ्यांचे हे नववर्ष नवीन वर्ष नूतन वर्षाला प्रारंभ होतो. याच दिवशी सुरुवात होते असं म्हटलं जातं. दूत प्रतिपदा पुराणात अशा प्रसिद्ध अनेक कथा आख्यायिका आहेत. त्यापैकी भगवान शंकराला पार्वती मातेने या दिवशी दूत क्रीडा खेळत असताना दोघंच दूत क्रीडा खेळत होते आणि पती पत्नी द्यूत क्रीडा खेळत असताना भगवान शंकराला पार्वती मातेनं हरवलं. कारण हा भोळा होता, तो सहजपणे हरला आणि मग याच दूत क्रीडेला खेळत असताना हरवल्यामुळे द्यूत प्रतिपदा या दिवशी साजरी केल्या जाते. असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा पुत्र विरोचन. भक्त प्रल्हाद हा हिरण्यकशिपूचा मुलगा. तो भक्त निघाला, भगवत भक्त होता. त्याचा मुलगा विरोचन सुद्धा प्रचंड दानशूर होता. त्या विरोचनाचा मुलगा हा बळी आहे. बळी अतिशय दानशूर, तोही तसाच निघाला. आणि हा बळी राजा राक्षस कुळात जन्म घेऊन सुद्धा चारित्र्य संपन्न, विनयशील आणि प्रजादक्ष, प्रजेचं पालन पुत्रवत करणारा, प्रजेला मुलाप्रमाणे सांभाळणारा असा हा दान धर्मामध्ये अग्रेसर असणारा राजा होता. त्याची शक्ती एवढी वाढली की देवांचंही स्वातंत्र्य हिसकावलं गेलं. आणि मग देव पारतंत्र्यात गेले, लक्ष्मीलाही दासी बनवलं. आणि सर्व देवतांनी विचार केला की या देवदेवतेंना पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी, लक्ष्मीचीही सुटका करण्यासाठी काय करावं. म्हणून भगवान महाविष्णूला विनंती केली आणि त्यांची निवड केली या कार्यासाठी. भगवान विष्णू यांनी वामनाचा अवतार धारण केला, बटुवेश धारण केला. वामन अवतारात त्यांनी हे कार्य केलेलं आहे. बटुवेश धारण केला, एका हातामध्ये छत्री घेतली, एका हातामध्ये कमंडलू घेतलं आणि वामन भगवान बटुवेशातील राजा बळीच्या दारात गेले. जिथं राजा बळी यज्ञ करत होता. 100वा यज्ञ आहे, विश्वजित नावाचा यज्ञ. आणि त्या यज्ञाच्या वेळेलाच बळीराजाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्रिपाद भूमी, मला दान पाहिजे, मला यज्ञ करायचा आहे असं म्हणून बळीला याचना केली, मागणी मागितली. त्यावेळेला शुक्राचार्य आडवे आले, दैत्यगुरु शुक्राचार्य. बळीला म्हणतात, बळी दान देऊ नको. बळी ऐकत नाही. शेवटी कमंडलूतून पाणी खाली टाकायचं दान देण्यासाठी संकल्प सोडत असताना त्यात जाऊन झारीत जाऊन शुक्राचार्य पाणी खाली संकल्प सुटू नये यासाठी आडवे आले. आणि ज्यावेळेला ते आडवे आले त्यावेळेला या वामन भगवंतांनी दर्भ काढीनं त्यांचा डोळा फोडला, अशी आख्यायिका आहे. संकल्प सुटला आणि 3 पावलं जमीन पाहिजे मला यज्ञासाठी. पहिला पाय पृथ्वीवर ठेवला, भूमीवर. दुसरा पाय स्वर्गात गेला. तिसरा कुठं ठेवू. बळीनं आपलं मस्तक पुढं केलं. एवढा दानशूर बळी होता. तोच बळी त्याला पाय देऊन पाताळात घातलं. तेव्हापासून सत्वशील राजा असणारा बळी, त्याच्या निमित्तानं ही बलिप्रतिपदा साजरी केल्या जाते. असं म्हणतात की इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. बळी हा कृषीवलांचा सर्वांना आवडणारा आणि हा राजा खूप प्रेम करणारा कनवाळू कृपाळू राजा होता. जय श्रीकृष्ण.